दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या कासेगाव मधल्या ओढ्यांमध्ये वाहून गेलेल्या युवकाला शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत। ओढा पार करून जाताना काल रात्री 3 युवक वाहून गेले होते। यापैकी दोघांनी आपले प्राण वाचवले, मात्र यात एक युवक ज्ञानेश्वर कदम हे बेपत्ता आहेत। त्यांना शोधण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। तर कासेगाव ओढ्यामध्ये काल ही दुर्घटना घडली होती। दुचाकीवरून जाताना 3 जण वाहून गेले होते। यातल्या दोघांनी स्वतःला वाचवले, मात्र एक जण बेपत्ता आहे। सध्या बेपत्ता असलेल्या तरुणाला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान याचा थेट घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणचा हा ओढा आहे आणि याच ओढ्यामध्ये काल रात्री जे 3 युवक आहेत ते वाहून गेले होते। त्यापैकी 2 जे युवक आहेत त्यांना आपले प्राण वाचवलेले आहेत त्यांनी स्वतः, आणि एक जो युवक आहे तो या पाण्यात वाहून गेलेला आहे। एकाच दुचाकीवर हे 3 युवक होते अशा पद्धतीची माहिती समोर येते आणि जी दुचाकी होती ती आत्ताच या ठिकाणी अग्निशामक दलाच्या वतीनं वर काढण्यात आलेली आहे पाण्यातनं। काही ग्रामस्थ हे आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, नेमके काय घटना घडलेली आहे, कशा पद्धतीची घडलेली आहे? तर हे पाणी भरपूर आलं आणि पाण्याचा अंदाज त्यांना न लागल्यामुळं ते 3 जण वाहून गेले। त्यातले 2 रात्रीच बाहेर निघालेत, पण हा तिसरा आहे तो आणखीन हाती लागलेला नाही आमच्या। तर हा जो पूल आहे, हा पूल आम्ही गेल्या वर्षी पण असाच प्रकार घडलेला होता, परंतु दुर्घटना घडली नव्हती। तर याची वारंवार आम्ही आमदार साहेबांना सांगितलं, आलेले इंजिनियर जे होते त्यांनाही सांगितलं की बाबा हे चुकीचं आहे, तुम्ही करताय हे पूल, आणि हा पुलाचं काम आम्ही गावकऱ्यांनी अडवलेलं आहे या ठिकाणी। अशा पद्धतीनं जर केलं तर आम्हाला गेल्या वर्षी पण सोलापूरला जाण्याचा बऱ्याच वेळा आमचा संपर्क तुटलेला आहे। तर अशी वारंवार, म्हणजे शाळा गावापासून 1 किलोमीटर अंतरावर, त्यामध्ये हा ओढा येतोय। तर शाळेला जाण्यासाठी, सोलापूरला जाण्यासाठी म्हणा, तो गावातलं जे हायस्कूल आहे त्याच्यासाठी जाण्यासाठी या ठिकाणी मुलांची अडचण होते। तर हा पूल उचलून पाहिजे अशी आमची आमदार साहेबांना मागणी। मोठ्या पुलाची मागणी ही केली जात आहे। या ठिकाणी एक जो युवक आहे त्याला शोध कार्य हे युद्ध पातळीवर सुरू आहे। काही वेळात NDRFची जी टीम आहे ती देखील या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती समोर येते। अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर।